कुणाला आठवतं का की आपले सर कोण होते, आपले मॅडम कोण होते? कदाचित ते भेटत पण असते, पण सगळ्यांनाच भेटत असतील असं नाहीये, बरोबर आहे? आणि तसंच असतं की काही सर जे असतात ते विद्यार्थ्यांना विसरून जातात. म्हणजे अगदी 4-5 वर्षानंतर सुद्धा तो व्यक्ती जर भेटला विद्यार्थी, तर सर असं करतात की हा कुठल्या बॅच जाऊन नाव सुद्धा आठवत नाही. का आठवत नाही? कारण त्या विद्यार्थ्याने असं काहीतरी आठवणी नसत, म्हणजे जेव्हा तो शिकत असतो तेव्हा असं काहीतरी मुवमेंट्स त्याने केलेले नसतात ज्यामुळे तो सरांना आठवेल. परंतु सरांनी खूप मोठ्या मनाने आज तुमच्या समोर सगळ्यांसमोर सांगितलं माझ्याबद्दल की हा एक असा व्यक्ती होता जो सगळ्यांपेक्षा वेगळा होता. 365 दिवस यायचा, जे काही तारीफ केली सरांनी, म्हणजे काहीतरी मी त्यावेळेस वेगळं पण केलं आणि अजूनही सरांनी आठवून ठेवलंय. म्हणजे कधीची गोष्ट तुम्हाला सांगतो, 2007, 8 आणि 9 आणि आता चालू आहे 2024, म्हणजे कितीतरी वर्ष झाले, बरोबर आहे? तर माझी अशी विनंती आहे सगळ्यांना की बघा, आपला जन्म झालेला हे आपल्याला माहिती आहे, मृत्यू कधी होणार आहे हे सुद्धा माहिती आहे, पण कधी होणार हे माहित नाही. पण त्यामधलं जे काही आयुष्य आहे, जीवन आहे, ते कसं जगायचं ना ते आपल्या हातात असतं. त्यामुळे प्रत्येक दिवस इतका छान जगा, इतक्या आठवणीनं जगा की त्याची आठवण जी आहे ती वर्षानुवर्षापर्यंत यायला पाहिजे. आणि आपल्या सोबत जे काही आपले विद्यार्थी असतील, आपले मित्र असतील, आपले टीचर असतील, त्या सगळ्यांचा रिस्पेक्ट करायला शिका. मग तो चांगला असो किंवा वाईट असो, कारण चांगल्या लोकांकडून पण शिकता येतं आणि वाईट लोकांकडून पण त्यापेक्षा अधिक शिकता येतं, जे आपल्याला पुढे नेण्यामध्ये खूप मोठा भाग असतो. मग त्यामध्ये आपले आई वडील का असो, बरोबर आहे? तर बोलायचं खूप आहे. मी माझ्याबद्दल परिचय करून देतो. माझं नाव विकास महाजन, कल्याणमध्ये राहतो आणि गेल्या 10 वर्षापासून मी मराठी इंडस्ट्रीमध्ये काम करतोय. पण त्याआधी माझा ITI मी इथे कम्प्लीट केला. त्याच्यानंतर अप्रेंटिसशिप केली मी ASB इंटरनॅशनलमध्ये आणि ITI थ्रू किंवा जे काही मी अप्रेंटिसशिप केली त्याच्यानंतर मी 2 ते 3 वर्ष भारत गेअर करून एक कंपनी आहे मुंबईला, तिथे काम केलं आणि आयशरमध्ये सुद्धा काम केलं, ठाण्याला. आणि हे सगळं करत असताना मी फक्त जॉब नाही केला, तर मला ज्याची आवड होती अभिनयाची ते सुद्धा मी करत होतो, बरोबर आहे? आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारणे, काही लोक मला इथे ओळखत असतील किंवा नाही ओळखत असणार. आतापर्यंत मी या 9 ते 10 वर्षाच्या कालावधीत 50 पेक्षा जास्त मराठी सिरियल्स केले. क्राईम पेट्रोलचे 65 एपिसोड केले. कोणाला आठवत असेल झी मराठीवरील स्वराज्य रक्षक संभाजी सिरियल मधले जो आवजी बाळाजीचा कॅरेक्टर आहे, हत्तीच्या पायी ज्या व्यक्तीला दिलं होतं, लेखणी लिहिली होती, ते ब्राह्मणाचं कॅरेक्टर मी प्ले केलं होतं. क्राईम पेट्रोल जे सोनीवरती येतं त्याचे 65 एपिसोड मी केले. बाळूमामा सिरियल, असं बरंच करता करता स्वतःचं YouTube चॅनल सुद्धा मी ओपन केलं विकल्प ऍक्टिंग पॉइंट या नावाने. 27 शॉर्ट फिल्म ऍज अ डायरेक्टर प्रोड्युसर म्हणून केल्या, जे शॉर्ट फिल्म आज मिलियन क्रॉस आहे. YouTube कडून सिल्वर बटन अवॉर्ड सुद्धा मिळालेला आहे. मला सगळ्यांना माहिती असेल सिल्वर बटन अवॉर्ड बऱ्याच मुश्किल मिळतं, खूप मेहनत करावी लागते त्यासाठी. आणि सध्या बरेच गाणे माझे ट्रेंडिंग वरती सुरू आहेत आणि 22-23 गाणे आतापर्यंत बनवलेले आहेत. आता हे झालं माझं कामाचं जे मी आतापर्यंत केलं. पण महत्वाचं म्हणजे काय माहितीये का, की जिथून मी सुरुवात केली ना ते म्हणजे आपला ITI, आणि जिथे आज तुम्ही बसलाय तो म्हणजे आपला ITI, बरोबर? सर माईक थोडा डिस्टर्ब करतोय मला, त्यामुळे मी माझ्या ओरिजिनल आवाजात बोलणार आहे.